SSC GD 2025 ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि यातले महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला ही तयारी करायची असेल तर पहिली गोष्ट, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सादर करायचं आहे 1 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत 1 महिन्याचा कालावधी आहे. 31/12/2025 ला रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि पुढे फीज जी आहे ती तुम्हाला 1 जानेवारी 2026च्या रात्रीच्या 11 वाजेपर्यंत या ठिकाणी भरता येणार आहे. पुढचा मुद्दा जो आहे, विंडो फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस. बघा, तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल ना, ते करेक्शनसाठी 8/1 ते 10/1/2026 या 2 दिवसासाठी तुम्हाला विंडो ओपन होईल. पुढे टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये होणार आहे. म्हणजे तुम्हाला तयारीला लागायचं आहे. आता ही परीक्षा तुम्हाला मराठीमध्ये देता येईल, हिंदीमध्ये देता येईल, इंग्लिशमध्ये देता येईल. 13 भाषा आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा देता येईल. पेमेंट म्हणाल तर 21,700 ते 69,100 म्हणजे एक 40,000च्या पुढे त्या ठिकाणी 40-45 हजारापर्यंत पेमेंट तुम्हाला सुरुवातीला जाणार आहे. जागा एकूण 25,000 आहेत. 25,000 मधल्या मेलला जागा किती आहेत त्या बघा. BSF 524 जागा, कॅटेगरी वाईज तुम्ही बघतायत, स्क्रीनशॉट काढू शकतात. CISF 13,000 जागा, CRPF 5366, SSB 1764, ITBP 1099, ER 1556, SSF 23, असे एकूण 23,000 जागा मेल कॅन्डिडेट्ससाठी आहेत. आणि फिमेलला सुद्धा जागा तुम्ही बघतायत, जवळपास 1460 जागा या ठिकाणी सर्वात जास्त तुम्हाला दिसत आहेत. 92 आहे, 124 आहे. ही PDF मी तुम्हाला देतो. 2000 जागा फिमेलसाठी आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. एकूण जागा 25,487 इतक्या आहेत. पुढचा मुद्दा जो या ठिकाणी आहे तो म्हणजे सिलेबस काय असणार आहे. सिलेबस, पहिली गोष्ट, कम्प्युटरवर ही एक्झाम होईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील 80, 2 मार्कांसाठी 1 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी. GK 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे गणित असेल 20 प्रश्न 40 गुणांसाठी आणि इंग्लिश हिंदी 20 प्रश्न 40 गुणांसाठी. असे 60 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये हा पेपर होणार आहे. पुढे तुम्हाला जी फिजिकल चाचणी आहे 5 किलोमीटर मेलसाठी पुरुषांना, मुलांना 24 मिनिटांमध्ये धावायचं आहे. महिलांना 1600 मीटर जे आहे ते 8.5 मिनिटात धावायचं आहे. ओके, तर ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेसिंग जे आहे त्या संदर्भात आपण बघतोय. पुढचा मुद्दा जो आहे इकडे, पुरुषांना 1600 मीटर हे 7 मिनिटात धावायचंय आणि महिलांना 800 मीटर हे 5 मिनिटांमध्ये धावायचं आहे. पुढे फिजिकल स्टँडर्ड्स म्हणाल तर हाईट